राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांनी विरोधकांकडून धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची होणारी मागणी आणि एसटीची तिकीट दरवाढ या विषयावर आपलं मत मांडलंय। तर पुसद जिल्हा व्हावा अशी मागणी सुद्धा त्यांनी केली आहे। त्यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर पवार यांनी। आपल्यासोबत मंत्री इंद्रनील नाईक आहेत। भाऊ, काय सांगाल, ज्या पद्धतीने लाडक्या बहीण योजनेबद्दल जे आहे ते विरोधकांकडून संभ्रम निर्माण केला जातोय, कुठेतरी योजना ही बंद पडू शकते असा जो आहे तो दावा विरोधकांकडून केला जातोय। नाही, बघा काय आहे, लाडकी बहीण योजना हे महाराष्ट्रासाठी आणि महायुतीसाठी गेम चेंजर ठरलेली आहे आणि त्याला म्हणजे विधानसभेचं आपल्या समोरच त्याचं प्रूफ आहे की विधानसभेत घवघवीत यश मिळालेलं आहे आतापर्यंतचं सर्वात जास्त। आणि नुकतंच काही दिवसापूर्वी 3-4 दिवसापूर्वीच यांचं पूर्ण परत एक हप्ता तिथे टाकण्यात आलेला आहे आणि आमच्या जेवढ्या मीटिंग होतात तेव्हा CM साहेब आणि दोन्ही उपमुख्यमंत्री साहेब यांची सूचना तीच राहते की आपण पैसे कुठं वाचू शकतात ते बघा आणि ज्या चांगल्या योजना आहेत त्यांना चालवण्याकरिता आपल्याला दुसरीकडून पैसे वाचून चालवायचे आहे। म्हणून सरकार ही फार गांभीर्यपूर्वक ही योजना चालू ठेवण्यासाठी तिथे आम्ही कटिबद्ध आहोत। एक जबाबदारीने सांगू शकतो एक मंत्री म्हणून मी या राज्याचा की ही योजना चालू राहील आणि कुठल्याही आमच्या लाडक्या बहिणींना घाबरायची गरज नाही आहे। काही यादी जर आता सरकारने जर तुमची जाहीर केली जिल्ह्यातील पहिल्या यादीमध्ये पुसद जिल्ह्याचं नाव असू शकते? नाही, 100% निश्चितपणे, कारण की पुसदवरून यवतमाळ हा 100 किलोमीटर आहे आणि उमरखेड हा आणखीन पलीकडे आहे। तिथला जो बंदी भाग म्हणतो आपण, अभयारण्य आहे, तिथल्या लोकांना सोयीसुविधा फार कमी आहे आणि त्यांना जर जिल्ह्याला जायचं असेल तर 160 किलोमीटर आणि तेही जंगलातून जावं लागते। किनवट माहूरचे पण लोक ये जा करतात। हां, आणि किनवट माहूरचे पण लोक त्याच रस्त्याने ये जा करतात, तर त्यांना निश्चितपणे पुसद हा पर्याय सर्वात चांगला उत्तम पर्याय हा पुसदच राहू शकतो। म्हणून माझं मत आहे की पहिल्या यादीत त्याचा समावेश व्हायला पाहिजे। खूप धन्यवाद भाऊ। लोकशाही मराठीकरता मी ज्ञानेश्वर पवार, नागपूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।